नमस्कार मित्रमंडळी, कसे आहेत सगळे? नुकताच भेटले ना हो आपण जस्ट लाईव्ह सेशन मध्ये. ज्यांनी नाही बघितलं असेल ना, एकदा जाऊन आमचा व्याकरणचा लाईव्ह सेशन बघा. तिकडे आम्ही 10 मार्क्स कंप्लीट केलेत. आणि एक नोंद घ्या की नेक्स्ट लाईव्ह सेशन मिस नका करू, कारण की तिकडे तुमच्यासाठी थोडेसे सरप्राईजेस ठेवले आहेत मी. सो हॅलो एव्हरीवन, 12th ची मुलं माझी मराठी सेशनला जे होते जे नव्हते सगळे इकडे या. आता ऐका, काहीतरी अनाउन्समेंट करणार आहे तुम्हाला. बघा, आता हा मराठी विषय 80 मार्कचा विषय, त्यासाठी काहीतरी करायला लागेल है ना. आणि आपण कोणताही विषय सोडणार नाही मिळत है ना. तर चलो, मराठीमध्ये आपल्याला काय काय करायचंय, कसं करणार आहात आणि कशी आम्ही एकदम टॉप करणार आहात ते आता बघून घेऊया. सगळ्यांना पाहिजे होतं ना कधी सेशन आहे ना. माझं सेशन मेजॉरिटी 10 वाजताच येणार. सकाळी 10 वाजता आपण लाईव्ह सेशन स्टार्ट करूया, ठीक आहे. आणि मी खूप लांब राहते ना. तर बघा, मराठीचा आज पहिला सेशन झाला आपला, ज्यामध्ये आपण व्याकरण कंप्लीट केला एका तासामध्ये गेम सोबत सगळी गोष्ट कंप्लीट केली, ते पण 10 मार्क्सच्या. आता नेक्स्ट सेशन जो होणार आहे माझा, जो असणार आहे 7 तारीखला, 7 फेब्रुवारीला. हो, 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता आपण भेटणार आहे, जिकडे काव्य सौंदर्य, उपयोजित मराठी आणि व्याकरण आणि लेखन पूर्ण करणार. व्याकरण आणि लेखन पण करणार आहे, काव्य सौंदर्य पण करणार, उपयोजित लेखन पण करणार. आपण सगळी गोष्ट करणार मात्र एका सेशन मध्ये आपण पूर्ण गोष्ट करणार आहे, ज्याला आपण महा रिव्हिजन म्हणणार. आणि सगळी गोष्ट करूया. किती होणार? 51 मार्क्स होणार आहेत आपले एका सेशन मध्ये. सो विसरू नका, 7 तारीखला सकाळी 10 वाजता या आणि तिकडे आपण महा रिव्हिजन करूया, ठीक आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला मी आता एक व्हिडिओ लेक्चर येणार आहे थोड्या वेळात, किंवा 1-2 दिवसात, किंवा लगेचच येणार समजा, जिकडे तुम्हाला काय भेटणार आहे, आमचा जो लास्ट लेखनवाला पार्ट आहे ना 10 मार्क्सचा, तो एक इलॅबोरेटेड फॉर्म मध्ये, की कसं आपल्याला लिहायला पाहिजे, कसे टॉपिक्स येऊ शकतात, एव्हरग्रीन्स टॉपिक, किती पेज लिहायचं, कसं लिहायचं, ती सगळी गोष्ट मी तिकडे तुम्हाला समजवेल, ठीक आहे. आणि ज्याची तुम्ही सगळे वाट पाहता हो, सगळे वाट पाहता, 11 फेब्रुवारीला आपण सकाळी भेटूया मराठीचा महा रिव्हिजन, दॅट इज मॅरेथॉन सिरीज आपण करूया मराठीची, जिकडे आपण 80 मार्क्स, आतापर्यंत 60+ होता, आता किती होणार आहे माहितीये, 80 मार्क्सचा पेपर आपण त्या दिवशी महा रिव्हिजन मध्ये करू. आपण लगेच नॉन स्टॉप. 1 तास नाही, 2 तास नाही, 3 तास, 4 तास, 5 तास, किती पण लागू शकतात. पण एकच उद्देश, एकच डोक्यात असणार आहे की 80 मार्क्सचा पेपर आपल्याला कव्हर करायचा आहे. नेक्स्ट दिवस पटापट सकाळी उठून बॅग भरून आपल्याला पेपरला जायचंय, ठीक आहे. हीच गोष्ट आपल्याला डोक्यात असायला पाहिजे जेव्हा आपण 11 तारीखचा हा लाईव्ह सेशन करणार आहे, ठीक आहे. तर आता या सेशन मध्ये आपण एक गोष्ट माहित करूया, दॅट इज पेपर पॅटर्न कसा असतो, काय ट्रिक्स लावू शकतात, कसा पेपर ऍक्च्युअली सॉल्व्ह करायचा, कोणती गोष्ट अवॉइड करायची, कोणती गोष्ट आपण पहिले कन्सिडर करून घ्यायचं की हा पेपर फटाफट व्हायला पाहिजे. की 3च तासाचा पेपर आहे, आपल्याला एवढी सारी गोष्ट आहे आणि फक्त 3च तास आहे. नाइंसाफी आहे, बट कोई बात नहीं, हमें करना पड़ता है, ठीक है. तर पेपर दिसतो कसा है ना आपला 2024, 2025, जुलै, मे, बाबा किती असतात फेब्रुवारी, है ना. त्या देखो कसं असतो आपला पेपर. सर्वात पहिले तर आपल्याला 20 गुणांचा, 20 मार्क्सचा जो असतो तो गद्य असतो. गद्य माने मोठे मोठे पॅसेज दिले जातील, प्रश्न विचारले जातील, उत्तर लिहायला लागतील, तसंच, ठीक आहे. तिकडे असतं काय, बेसिकली तुम्हाला गद्यामध्ये 3 भाग असतात, 2 पठित आणि 1 अपठित. आता मी एवढी तरी अपेक्षा करते की तुम्हा लोकांनी तुमची टेक्स्टबुक 1दा, 2दा, 3दा तरी वाचलीच असेल. पहिल्या सेमिस्टर मध्ये, मग नेक्स्ट सेमिस्टर मध्ये, मग एक प्रिलिम्स मध्ये, अशी मी अपेक्षा ठेवते, ठीक आहे. तर बघा, आता इकडे काय करणार, आता ते वाचले ते जरा रिकॉल करायचं आणि पठित गद्यामध्ये तुम्ही टाइम वाचवायचे. ते टाइम आपण कुठे उपयोग करणार आहेत, उपयोजित लेखन मध्ये, उपयोजित मराठीमध्ये, ठीक आहे. तर मग काय करायचं असतं, बेसिकली इकडे पहिला जो तुमचा पाठ असतो तो गद्य पठित असतो. तुम्ही सोप्या प्रकारे जे प्रश्न दिले जातात ना, तुम्हाला जे प्रश्न दिले जातात 2-2 गुणांचे ते प्रश्न असणार आहे, त्यामध्ये तुम्ही काय करणार, ते प्रश्न ऍज इट इज कुठे ना कुठे तुम्हाला या पॅसेज मध्ये दिसणार. ऍज इट इज, जसं आनंद, तो जो शब्द आहे तो पूर्ण सेंटेन्स आहे, तुम्हाला कुठे ना कुठे दिसणार. जिकडे पण तो दिसणार आहे ना, तो वाक्य तुम्ही वाचायचा. पूर्ण गद्य वाचायला जायचं नाही, आपल्याकडे तेवढं वेळ नाही, ठीक आहे. तर आपण काय करणार आहेत, तिकडे आपण पहिला जो 2-3 शब्द येतात त्याला शोधायचं.
शोधण्याचं काम तर आम्ही 10 मिनिटात पण पेपर भेटण्याच्या आधी पण करू शकतो, स्टार्ट करण्याच्या आधी क्वेश्चन पेपर तर भेटून जातं आपल्याला, है ना. तिकडे लगेच शोधून 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 लगेच असं छोटे छोटे मार्क्स करून घ्यायचे की हा आनंद हा शब्द कुठे कुठे दिसायला लागलाय, मार्क करायचा. आणि मग उत्तर लिहिताना फक्त त्याचे जवळपासचे 1-2 लाईन्स तुम्ही काय करणार, वाचणार. जवळपासचे 1-2 लाईन तुम्ही वाचायचे, ठीक आहे. आणि मग त्यामधून नक्कीच तुम्हाला 100% उत्तर भेटणार आहे. आणि जर तुम्ही 1-2दा तो टेक्स्टबुक वाचलीये, पुस्तक वाचून गेलेत ना, तर मी म्हणते हे शब्द तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसून येतील की हा शब्द कुठे आहे. म्हणून वाचणं किती गरजेचं आहे ते तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे. पहिले 2 प्रश्न तुम्ही असे करू शकतात. नेक्स्ट काय असतं आपल्याला, स्वमत. स्वमत मध्ये तुम्हाला 2 प्रश्न असतात, एक गद्यावर आधारित असेल आणि दुसरा जो असेल तो कुठे असेल, स्वमत. तुम्हाला काय वाटतं, तुमचे काय विचार आहेत, तुम्हाला काय वाटतं ही गोष्ट अशी व्हायला पाहिजे, ही गोष्ट अशी नाही व्हायला पाहिजे, काय है ना. ती सगळी गोष्ट कुठे येते, तुमच्या या स्वमत मध्ये येते, ज्याला आपण काय म्हणतो, स्वमत म्हणतो. आता इकडे 4 गुणांचं आहे, 4 गुणांसाठी 4 लाईन मध्ये तर काम होणार नाही. मग 4 गुणांसाठी तुम्हाला कमीत कमी अर्ध्याहून जास्त पेज, अर्धा पेज तरी लिहायलाच लागेल. कारण की 4 मार्क्स आहेत ना त्यासाठी, तर तुम्हाला कमीत कमी 10 ते 10 लाईन्स, मिनिमम 10 लाईन्स लिहा. एकदम जास्त लिहायला गेलं तर टाइम वेस्ट होईल, ठीक आहे. तेवढं पण नका करू, 10 तरी लिहा, ठीक आहे. नेक्स्ट परत गद्य आहे, पठित गद्य आहे. परत सेम ट्रिक्स अप्लाय करा. काय करणार, शोधा, शब्द शोधा, शब्द शोधल्यानंतर उत्तर शोधा, उत्तर लिहा, ठीक आहे. सोपा. आणि तुम्ही जेव्हा उत्तर लिहिता ना, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही सेंटेन्स ऍज इट इज नका लिहू. जरा तरी तो बघा, तो सेंटेन्स जो आहे तो लेखकने लिहिलाय, त्याच्या मतेनुसार लिहिलाय, ठीक आहे. उत्तर लिहिताना तो उत्तर आपल्या मतेनुसार असतो, तर त्या हिशोबाने त्यामध्ये थोडेफार मॉडिफिकेशन तुम्ही करू शकता. एंड दैट इज एक्सपेक्टेड कि आप ऐसा करो, ठीक है. ये हो गया. नेक्स्ट क्या आता है, अगेन स्वमत आता है. वापस सेम तीच गोष्ट तुम्हाला परत करायची है ना. तीच गोष्ट म्हणजे जो आपला डोका लावलेला थोडा वेळ आधी, तोच डोका परत वापरायचा आणि परत 10 ते 11 लाईन्स तुम्हाला लिहायचे 4 गुणांचे. सोपं झालं. आता हा पठित, हा जो पठित आहे आपल्याला माहिती आहे 4च गुणांचा आहे, म्हणजे 2 प्रश्न येणार आहे, 2-2 मार्क्ससाठी. पहिला 2 मार्क्सचा जो प्रश्न असतो ना तो सोपा असतो, तर लगेचच आपल्याला गद्यामध्ये भेटून येतो, लगेच भेटून येतो. शब्द शोधायचा आणि लगेच उत्तर लिहून घ्यायचं. आपण अडकतो कुठे माहितीये, हे जे 2 मार्क्सचा एक प्रश्न येतो ना इकडे, त्यासाठी आपल्याला तो गद्य जरासा वाचायला लागतो, जरासा, ठीक आहे. नाही वाचलं ना की जरा कन्फ्युजन होतो, ठीक आहे. तर म्हणून काय करायचं, वरचे थोडासा टाइम वाचवून इकडे टाकायचे, वरचे टाइम वाचले ना की आपण हा गद्य आरामात रीड करू शकतो, ठीक आहे. तर बघा हा 1-2 प्रश्न. नंतर आला पद्य. पद्य आपल्याला मोजके पोएम्स आहेत यार, तेवढे तरी तुम्ही करू शकता. वाचा, त्याचा भावार्थ, मी काय पॉइंट्स बोलते, भावार्थ त्याचे वाचून घ्या, त्याचा अर्थ वाचून घ्या, एक एक शब्दाचा का वापर तिकडे केलाय, कोण कवी आहे, कोण काय, सगळी गोष्ट या स्टेजला तुम्ही लर्न करून घ्या. सगळी गोष्ट आजच्या आज किंवा उद्याच्या उद्या तुम्ही ही गोष्ट करून घ्या, ठीक आहे. भावार्थ होईल, वाक्य, ते पोएम रीड करा कंटिन्युअसली. कारण की बघा पोएम मध्ये एक रस असते, त्यामध्ये कसं असते, एक फ्लो असतो, आपल्याला रीड करताना त्रास होतो, पण तुम्ही कंटिन्युअसली रीड करा. त्याने काय फायदा होईल, असे जेव्हा प्रश्न येतात ना तुम्हाला, असे प्रश्न येतात ना, तर त्यामध्ये कसं असते, ऍज इट इज तुम्ही हा वाक्य तर लिहू नाही शकत, चालणारच नाही. ऍज इट इज लिहूच नाही शकत पद्धतीचे तुम्ही वाक्य, है ना. तर तुम्हाला काय करायला लागतं, तुमच्या मतेनुसार, कवियत्रीला सोडून तुमच्या नियमात, तुमच्या मतेनुसार तो उत्तर लिहायला लागतो. कारण की प्रश्न पण तसेच विचारले जातात, ठीक आहे. इकडे काय समुद्राची विचारस्थाने, राईट. तर तुम्हाला संचार स्थाने, तर तुम्हाला काय करायला लागेल, इकडे शोधायला लागेल कुठे कुठे संचार आहे भाई. मग त्यानंतर ते शब्द, ते वाक्य असेचे असे उचलून नाही, तुमच्या हिशोबाने थोडेसे मॉडिफाय करून तुम्हाला लिहायला लागतात, ठीक आहे. नेक्स्ट अगेन आपल्याला काय येतं, एक स्वमत येतं. एक स्वमत किंवा कवियत्री किंवा कवीच्या नुसार काय आहे, काय मुद्दा त्यांनी पेश केला आहे, कसं केलंय, भावार्थ केलं, सरळ अर्थ केलं, तर हा ऑटोमॅटिकली उत्तर समजून येतं. फक्त पोयम कोणती आहे ओळखायला यायला पाहिजे, ठीक आहे. जर ते आलं, कवी कोणतं आहे, काय कवीचं नाव आहे, आणि कविता कोणती आहे, काय कवीचं नाव आहे, सगळी गोष्ट समजून आल्यानंतर आपल्याला सोपे होतात बाकीचे पुढचे गोष्ट जे आहेत 8 मार्क्स साठी. एक असतो आपल्याला अर्थ, ओळींचे अर्थ लिहायला लागतात. भावार्थ केला तर अर्थ नाही लिहू शकत का हो तुम्ही, आणि भावार्थ केलं तर आपल्याला काव्य सौंदर्य नावाची एक वस्तू येते, तिथं अजून सोपी होऊन जाते, तिथं अजून एकदम सरळ होऊन जाते. सगळी गोष्ट झाली यार आपली. तर काव्य सौंदर्य मध्ये फक्त लक्षात घेऊन लिहायचे, परत तोच अर्थ लिहायचा, परत कवीचे नाव लिहायचे ना. खूप सोपं आहे आपल्याला, एवढं काही कठीण तर नाही मिळत. नंतर रसग्रहण येतो बघा.
आता तुम्हाला काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण असतो. ठीक आहे, आता तुमच्यावर आहे. माझ्या मतानुसार सरळ अर्थ केल्यानंतर, सगळी गोष्ट केल्यानंतर काव्य सौंदर्य खूप सिंपल होऊन जातं, खूप सिंपल होऊन जातं. म्हणून तुम्ही ना रसग्रहण कोणाला करायचंय तर ठीक आहे, मी नाही बोलणार, पण माझ्या मतानुसार ऍज अ ताई बोला, ऍज अ टीचर बोला, मॅम बोला, मी बोलणार की काव्य सौंदर्य तुम्हाला सोप्पा पडणार आहे. आता ते तुमच्यावर आहे की तुम्ही काय करणार. मी पण जेव्हा सेशन करेल तर मी पण काव्य सौंदर्य तुमच्याकडून करून घेणार आहे 7 तारीखला. ठीक आहे, तर काव्य सौंदर्याची टेन्शन तुम्ही घेऊ नका, ते मी तुमच्याने करून घेणार, काहीही करून. ठीक आहे, त्यानंतर आता काय येतं, कथा. भाई कथा ही तुम्हाला करावी लागेल. ही जराशी एक अशी गोष्ट आहे जिला आपण रॅपिड रीडिंग म्हणतो, किंवा अशा गोष्टी आहेत की तुम्हाला लर्न करावी लागते. ठीक आहे, पहिल्या 2 कृती तर तुम्ही इझीने करून घेतात, हे रीड पण केलं असेल तर इझीने तुम्ही लिहू शकता. पण मुद्दा कुठे अडकतो, या 4 मधून 2 करताना. पण सोपे आहेत यार, तुम्हाला कितीच चॅप्टर आहेत ना, कितीच आहेत, पण तुम्ही फक्त एकदा वाचून घ्या, लर्न करून घ्या. काय आहे बघा, मोजके 10 क्वेश्चन असतात, मोजके 10, त्यामधून 4 येणार आहेत, त्यामधून तुम्हाला 2 लिहायचे. ठीक आहे, एवढं तर तुम्ही करू शकता. खूप सोपं आहे, खूप असे नॉर्मलचे क्वेश्चन्स येतात आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर येतो उपयोजित लेखन. त्यामध्ये पण आपल्याला एक क्वेश्चन असतो, एक भाग असतो 4 मार्क्सचा, दुसरा भाग असतो 10 मार्क्सचा. पहिला जो 4 मार्क्सचा भाग असतो ना, त्यामध्ये तुम्हाला मी बोलते 224, 225, 224 KT, 225 KT तुम्ही बघा. 6च क्वेश्चन आहेत, 6 मधून 4 विचारतात, त्यामधून 2 लिहायचे असतात. नाही करू शकत क्या? एवढा सोपं आहे तुम्हाला, एवढा सोप्या प्रकारे हे प्रश्न विचारले जातात. तेच प्रश्न विचारले जातात. तुम्ही क्वेश्चन पेपर बघा. हा पेपर पण 2025चा आहे, हा पेपर 2025 जुलैचा आहे. ठीक आहे, या पेपरमध्ये तुम्ही जे बघणार आहेत ना, तेच तुम्ही 2024च्या मेन फेब्रुवारी पेपरमध्ये बघणार, म्हणजे तेच प्रश्न आले. ठीक आहे, नेक्स्ट हा भाग जरा असतो, तुम्ही कथा लेखन केली असेल ना, आपण स्टोरी रायटिंग बोलतो ज्याला, हे डॅश लिहून एलॅबरेट करा, तुमचे मत सांगा, तुम्हाला काय वाटतं, किंवा असं आहे तर तुम्ही कसं करू शकता. आता तुम्हाला पॉइंट्स दिले. ठीक आहे, हे पॉइंट्सला तुम्हाला खेचायचं असतं. हे पॉइंट्स मध्ये काय काय येणार, हे पॉइंट्स का असे, त्याचे प्रकार काय आहेत, काय उदाहरण तुम्ही लिहू शकता, ही सगळी गोष्ट तुम्हाला या पॉइंट्स मध्ये लिहायची. जसं की हा एक पॉइंट आहे, मुलाखतीचा पाया. तर मुलाखतीच्या पायामध्ये खूप सारी गोष्ट येतात, ती सगळी तुम्हाला काय करायची असते, लिहायची असते. ठीक आहे, हे झालं एक, हे पण आपण करूया. माझ्या काय म्हणतो मी, पूर्ण माझं 100% देईल की ही पण मी तुमच्याने करून घेऊ. पण हे थिअरी आहे, तर त्या हिशोबाने जरा तुमच्या सपोर्टची गरज आहे 7 तारीखच्या सेशन मध्ये आणि 11 तारीखच्या सेशन मध्ये. ठीक आहे, नंतर माझा प्रेमळ आणि तुमचा खूप जास्त प्रेमळ व्याकरण आणि लेखन. लाईक व्याकरण जस्ट केलाय, खूप सोपा. 5 प्रश्न मध्ये 2-2 मार्क्सचे प्रश्न विचारले जातात. खूप सोपा. पहिला काय असतो आपल्याला, वाक्य रूपांतर. दुसरा काय असतो आपल्याला, तर समास असेल, मग अलंकार असेल, मग प्रयोग असेल, आणि मग लास्ट मध्ये असतो वाक्यप्रचार. सोपा. जस्ट सेशन केलाय, जाऊन बघून घ्या. नेक्स्ट सेशन मध्ये तो मिस केलाय, नेक्स्ट सेशन मध्ये लाईव्ह इंटरॅक्शन मध्ये पण तुम्ही माझ्यासोबत करू शकता. आणि लास्टला जो 10 मार्क्सचा असतो तो म्हणजे लेखनचा सांगू व्हिडिओ येणार आहे, ते पण तुम्ही बघून घ्या. तर लेखन पण तुम्हाला समजेल की कसं लिहायचं असतं. आता बघा 10 मार्क्सचं लेखन आहे, तर थोडंसं जास्त तर लिहायला लागेल. 2 पेज पर्यंत लिहायलाच लागणार, कारण की 10 मार्क्सची गोष्ट आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त, 2.5 पण चालेल. टाइम उरलंय तर लिहा, तुम्हाला अजून काहीच नाही करायचंय, लिहा पेपरमध्ये. ठीक आहे, टाइम उरलाय तर 5 येणार आहे, त्यामधून एकच लिहायचा असतो, एकच. ठीक आहे, तर समजलं तुम्हाला. एवढे सोपीशी ही एक पेपर पॅटर्न आहे, पेपर सोल्युशन. जर खूप चांगल्या प्रकारे आपले सगळे सेशन, सगळी गोष्ट झाली, तर एक पेपर सोल्युशन पण करूया पेपरच्या 1 दिवस आधी. ठीक आहे, सो स्टे ट्यून. भेटूया 7 तारीखला परत एकदा माझ्यासोबत, आदिती सिंग सोबत आपण मराठी करणार आहात. ठीक आहे, सो टेक केअर ऑफ युअरसेल्फ. टिल देन, बाय बाय.